सकल जैन समाजाचा मूकमोर्चा, दोषींवर कारवाईची मागणी. राजस्थानातील रेवा येथे विहारादरम्यान घडलेल्या घटनेत परमपूज्य श्रुतमती माताजी व परमपूज्य 105 व पुष्यमती माताजी यांना चारचाकी वाहनाने निष्काळजीपणे धडक दिली होती. त्यात त्यांना समाधी प्राप्त झाली होती. ही घटना संपूर्ण जैन समाजासाठी अतिशय वेदनादायी व मन हेलावून टाकणारी आहे. या झालेल्या दुःखद घटनेच्या निषेधार्थ मोडणीम येथील सकल जैन समाजाच्या वतीनं आज मोडणीम शहरातून मूक मोर्चा काढत निवेदन देण्यात आलं. मोडणीम येथील श्री 1008 आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिरापासून जय भवानी चौक, ग्रामपंचायत कार्यालय, स्टेशन रोड, शिवाजीनगर, महावीर नगर, संभाजी चौक, नेहरू चौक असा मोर्चा काढत तलाठी कार्यालयात येऊन निवेदन देण्यात आलं. या निवेदनात दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर हा मूक मोर्चा श्रीराम चौकातून मंदिराकडे आल्यानंतर विसर्जित करण्यात आला. या मोर्चात जैन समाज बांधवांसह सर्व धर्मीय सहभागी झाले होते. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. अहिंसा परमो धर्म हे आपलं जैन धर्माचं ब्रीद आहे. असे असताना सुद्धा काही समाजकंटक आपल्या जैन समाजावर कायम अन्याय करत आलेले आहेत, अत्याचार करतात असतात. एखादा पर्सेंट समाजामध्ये, प्रत्येक समाजामध्ये गुणदोष असतात, परंतु जाणून बुजून केलेल्या कृत्यासाठी हा आज मूक मोर्चा सर्व भारतभर निघलेला आहे. आणि ह्या वृत्तीला कायमचा फाटा द्यावा अशी आमची जैन समाजातर्फे, आणि आम्हाला आमचे गुरु किंवा माताजी त्या शांततेनं मार्गक्रमण करत असतात. अशावेळी काही समाजकंटक येऊन त्यांना हे करतात, तर आमच्या या मुनी महाराजांना आणि माताजींना प्रवासामध्ये चांगलं संरक्षण सरकारनं द्यावं, आणि हीच आमची माफक अपेक्षा आहे. आणि आम्ही कुणावर अन्याय करत नाही, परंतु अन्याय झाल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही शांततेचाच मार्गाने कायम मार्गक्रमण करतो. तरी सरकारने ह्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला न्याय द्यावा, आणि ह्या कृतीमागे जी वृत्ती आहे किंवा जी शक्ती आहे त्याला आळा घालण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी. मध्य प्रदेशमध्ये रेवा शहरामध्ये माताजी विहार चालू असताना काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी जाणीवपूर्वक ते कार त्यांच्या अंगावर घातली गेली आणि त्यामध्ये 2 मातांची समाधी झाली. तर आमची शासनाला अशी विनंती आहे की ज्या वेळेला मुनी महाराज आता चातुर्मास पर्व जवळ आले त्यावेळी मुनी महाराजाचा विहार चालू आहे, तर त्यामध्ये शासनाकडून जे महाराज जे असतील, माताजी असतील, त्यांना पूर्ण पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं. आणि ऑलरेडी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं होतं, फक्त त्याची अंमलबजावणी होईना. तर आपल्यालाही सगळ्यांनी विनंती आहे, ज्या वेळेला मुनी महाराजाचा विहार असेल त्यावेळेला तिथल्या पोलीस स्टेशनला आपण निवेदन देणं गरजेचं आहे. किंवा मोहोळवरून महाराज मोडलेले आलेले त्यांचं प्रोटेक्शन देण्यात यावं.